हॅलो मित्रमैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. तर आज मला संध्याकाळी फ्रीज साफ करायचा होता. केस वगैरे विंचरून घेतले, तयारी करून घेतली आणि बघू शकता इकडे माझा फ्रीज. मी स्वच्छता वगैरे करून घेतली फ्रीजची आणि त्याच्यानंतर फ्रीज साफ करणं म्हणजे एक मोठा टास्क वाटतो मला. कारण आपण आठवडाभर काही ना काही सामान त्यात कोंबत असतो. भाजीपाला असू दे, दूध, दही, त्याच्यानंतर फळं, वाचलेलं अन्न, असं सगळं आपण त्यात ठेवत राहतो. आणि फ्रीज साफ केल्यानंतर आपण ठरवतो की नाही, आता याला एकदम असेंबल ठेवायचं, नीटनेटकं ठेवायचं. आणि होतं काय की नेक्स्ट डेपासून परत आपण त्यात दूध, दही, पाण्याच्या बॉटला, भाजीपाला, फळं असं सगळं ठेवत राहतो. आणि ठेवता ठेवता असं होतं की जागासुद्धा राहत नाही फ्रीजमध्ये सामान ठेवायला. इकडे बघू शकता माझ्याकडे किती सारे सॉसेस आहे आणि ते ठेवायलासुद्धा जागा नाही आहे. अशा प्रकारे ते पडत आहे. ड्रायफ्रूट्स. फ्रीज म्हणजे एक मिनी अलमारीच असते बघा आपली. कारण सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये म्हणजे खराब न होता व्यवस्थित राहतात. इकडे माझ्या मुलाने स्ट्रॉबेरी आणली होती, सो तीसुद्धा ठेवून घेतली. मी बाजारात गेले की सगळं एकसोबत घेऊन येते, भाजीपाला, फळं, अंडी. आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता आमच्याकडे अशी पांढरी वांगी मिळतात. खूप स्वादिष्ट लागतात ही खायला. याचं भरीत किंवा भाजी खूपच छान लागते. तर मी सगळा फ्रीज वगैरे साफ केला, सामान वगैरे असेंबल केलं. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे ही आमची शार्वी आली बघा. तिला माहिती आहे काकूच्या फ्रीजमध्ये काही ना काही खाण्यापिण्याचं सामान मिळतं. तर तिला एखाद चॉकलेट किंवा काही खायला दिलं की ती खुश होऊन जाते. लहान मुलांचं असंच असतं बघा, छोट्या छोट्या वस्तूंमध्ये त्यांना आनंद मिळतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.